आज गावचा आठवडे बाजार होता आणि अजून दिव्या पंत्यांची खरेदी बाकीच होती. त्यामुळे कंपनीतनं जशी सुट्टी झाली मी थेट बाजारात गेली आणि बाजारामधनं मस्त मस्त या छोट्या छोट्या पंत्या घेऊन आली. आणि हा ही लक्ष्मीची मूर्ती पण आणली, कारण की मग त्या राहिल्या तर राहूनच जाते आणायची. मग दिदू आणि मनूसाठी ड्रेसवर मॅचिंग अशा बांगड्या पण घेतल्या. त्यानंतर इतकी दमली, कारण एवढं ट्रॅफिक आणि कंपनीतलं काम, थकलेली होती. घरी आली. घरी आल्याच्या नंतर मग दिदू मनूला म्हटलं, बाबा मला जरा वेळ बसू द्या, कारण आज कंपनीतही खूप काम होतं आणि हे ओझं उचलून माझे हातही फार दुखायला लागले होते. त्यानंतर मग सगळा सामान दिदूने आणि मनूनेच बाजारातनं काढला. त्यांना दोघींना ना काय नवीन वस्तू आणलेली हे बघायला फार मज्जा येते. आणि हे बघा, दोघींनी पिशवी पलटी मारली आणि सगळा पसारा एकत्रच केला. त्यानंतर दाखवलं, म्हटलं हे बघा असे रांगोळीचे छापे वगैरे आणलेले आहेत, बांगड्या आणल्या आहेत दोघींनाही, आणि भाजीपाला. तर त्या दोघींना खूप आनंद झाला. त्यानंतर दिदू म्हटली, मम्मी लक्ष्मीची मूर्ती दाखव ना. मी म्हटलं बघ, कारण तिला आहे ना ह्या सगळ्या वस्तू बघायला फार आवडतं. आणि ही दरवाजाला लावण्याची पट्टी पण आणलेली आहे. खूप सुंदर आणि मस्त मस्त वस्तू होत्या बाजारामध्ये. त्यानंतर बघा, दिदूसोबत मनूचे चालले, मला ही लक्ष्मीची मूर्ती बघायची. म्हटलं भांडू नका, नाही तर मूर्तीला नुकसान कराल. आणि हे बघा, ही आहे आपली लक्ष्मी मातेची मूर्ती. किती छान आहे ना. त्यानंतर दिदू म्हटली, मम्मी मी भजी बनवते आणि तू गरमागरम खा. म्हटलं ओके.